हाऊसवाईफ म्हणजे काय असतं? हाऊसवाईफ होणं सोपं नाही. हाऊसवाईफ म्हणजे खूप स्पेशल असते. एकासोबत घराला सांभाळणं, नवरा सांभाळणं, मुलं सांभाळणं, सासू-सासऱ्यांची काळजी घेणं, घरातली सर्व कामे ती सांभाळते. पूर्ण घरातल्या लोकांना ती सांभाळत असते, सर्वांची काळजी घेत असते. तरीही किती सहज बोललं जातं ना, तिला काही कामं नसतात, ती हाऊसवाईफ आहे. तिला किती वाईट वाटत असेल असा विचार कोणी करतं का कधी? सर्वांचे बोलणे ऐकूनही ती स्वतःला सावरते, स्वतःच्या मनाला शांत करते. तरी हसतमुखाने सर्व कामे आवरत असते. वेळेवर नवऱ्याला डबा देणं, नवऱ्याला ऑफिसला पाठवणं, मुलांची काळजी घेणं, मुलांना शाळेत पाठवणं, सासू-सासऱ्यांचे औषध, गोळ्या दवाखान्यात नेणं, सर्व कामे ती हसतमुखाने करत असते. कारण घरातील सर्वांना आपापली कामे वेळेवर करता यावी म्हणून ती हसतमुखाने सर्व करून घेते, सर्वांचं ऐकून घेते. एक दिवस जरी त्या हाऊसवाईफने सुट्टी घेतली ना, तर घरातली सर्व कामे थांबून जातील. सर्व घर अस्ताव्यस्त होऊन जाणार. एक दिवसही सुट्टी न घेता ती 365 दिवस आपल्या घरात कामच करत असते. तरी किती सहज बोललं जातं ना, ती हाऊसवाईफ आहे, तिला काही कामं नसतात. एकच बाई असते, पण देवाने तिला 10 हाताचं बळ दिलेलं असतं. एक हाऊसवाईफ म्हणजे दुर्गेचं रूप असतं. हाऊसवाईफ होणं सोपं नाही, म्हणून हाऊसवाईफ खूप स्पेशल असते.